श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। रामचरितमानसामध्ये गोस्वामी तुलसीदासजी रामनामाच्या महत्त्वावरून पुढे सरकत रामकथा या रसाळ प्रसंगाचं वर्णन करतात। राम निकाई रावरी है सबही को नीक, जो यह साची है सदा तो निको तुलसीक। हे प्रभू श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळे सर्वांचे कल्याण आहे। अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव हे सगळ्यांचं भलं करणारा आहे। ही गोष्ट खरी असेल तर तुलसीदासांचं सुद्धा कल्याण होईल। येई विधी निजगुण दोष कही, सबही बहुरी सिरुनाई। बर्नऊ रघुवर बिसद जसू, सुनी कली कलुष नसाई। अशा प्रकारे आपले गुणदोष सांगून सर्वांना नमस्कार करून मी श्री रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचं वर्णन करतो। ते ऐकल्याने कलियुगातील पाप नाहीशी होतील। जाग बलिकजो कथा सुहाई, भरद्वाज मुनि बरही सुनाही। कही हऊ सोई संवाद बखानी, सुनहु सकल सज्जन सुखमानी। याज्ञवल्क्य मुनींनी जी कथा, मधुर कथा भारद्वाज मुनिबरही सुनाही, भारद्वाज मुनींना ऐकवली होती। कही हऊ सोई संवाद बखानी, तो संवाद मी वर्णन करून सांगतो आहे असं तुलसीदास म्हणतात। सुनहु सकल सज्जन सुखमानी, तो सर्व सज्जनांनी ऐकावा असं तुलसीदास म्हणतात। पुढच्या दोह्यामध्ये तुलसीदास म्हणतात, संमुखी न यह चरित सुहावा, बहुरी कृपा करी उमही सुनावा। सोई शिव काक भुसंडी ही दीना, राम भगत अधिकारी चिन्हा। प्रथम भगवान शंकरांनी हे सुंदर चरित्र रचलं आणि नंतर कृपा करून ते पार्वतीला सांगितलं। सोई शिव काक भुसंडी ही दीना, शंकरांनी सुद्धा ते काकभूषंडी हे रामाचे भक्त आहेत असं शंकर भगवंतांनी पाहिलं आणि राम भगत अधिकारी चिन्हा, आणि त्याचा अधिकार ओळखून ते चरित्र त्यांना म्हणजे काकभूषंडींना भगवान शंकरांनी प्रदान केलं। तेही सन जाग बलिक पुनि पावा, ती न पुनि भरद्वाज प्रतिगावा। ते श्रोता बकता समशीला, संवद रसी जानही हरिलीला। तेही सन जाग बलिक पुनि पावा, काकभूषंडीकडनं ते रामचरित्र याज्ञवल्क्यांना मिळालं। जाग बलिक म्हणजे याज्ञवल्क असं इथे भाषांतर केलेलं आहे। तिन्ही पुनि भरद्वाज प्रतिगावा, त्यानंतर याज्ञवल्क्य मुनींनी हे रामचरित्र भारद्वाज मुनींना ऐकवलं। ते श्रोता बकता समशीला, ते दोघं वक्ता आणि श्रोता। वक्त्याला बकता असं म्हटलेलं आहे हिंदी दोह्यामध्ये। ते श्रोता बकता समशीला म्हणजे ते दोघं वक्ता आणि श्रोता म्हणजे याज्ञवल्क्य मुनी आणि भरद्वाज मुनी। संवद रसी जानही हरिलीला, ते याज्ञवल्क्य मुनी आणि भरद्वाज मुनी हे समानशील म्हणजे दोघी परस्पर योग्यतेचे असलेले, समदर्शी आणि हरीची लीला जाणणारे आहेत। पुढे तुलसीदास महाराज म्हणतात, जानही तिनी काल निज ज्ञाना, करतल गत आमलक समाना। ओरवजे हरिभगत सुजाना, कहही सुनही समुझही विधि नाना। जानिही तिनी काल निज ज्ञाना,
ते आपल्या ज्ञानाने तिन्ही काळातील घटना करतलगत आमलक समाना, तळ हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे जाणतात, है ना. आमलक म्हणजे आवळा आणि करतल म्हणजे आपल्या तळ हातावर. तळ हातावर ज्याप्रमाणे आवळा ठेवल्यावर तो बारीक अशा पद्धतीने तिन्ही चारी बाजूंनी पाहता येतो. तद्वत याज्ञवल्क्य मुनी आणि भरद्वाज मुनी हे दोघे त्रिकालदर्शी होते, त्रिकालज्ञानी होते आणि हरिभक्त होते. औरव जे हरिभगत सुजाना, आणि जे भगवंताच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत. कहही सुनही समुजही विधी नाना, ते हे चरित्र नाना प्रकारे सांगतात, ऐकतात आणि समजून घेतात. पुढच्या दोह्यामध्ये तुलसीदास महाराज सांगतात, मैं पुनि निज गुरसन सुनी कथा सो सुर सुकर खेत, समुझही नहीं तसी बालपन तब अति रहे हो अचेत. नंतर मी कथा, तुलसीदास महाराज म्हणतात, नंतर मीच ती कथा वाराह क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींकडनं ऐकली. समुझही नाही तसं बालपण, परंतु त्यावेळी मी लहान असल्यामुळे समुझही नाही, मला समजली नाही, मला विशेष समज नव्हती. तब अति रहे अचेत, त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजलं नाही. पुढच्या दोह्यामध्ये बघा, श्रोता बकता ज्ञाननिधी कथा राम कै गूढ, किमी समुझो में जीव जड कलिमल ग्रसित बिमूढ. श्रोता बकता ज्ञाननिधी, श्रीरामांच्या गूढकथेचा वक्ता व श्रोता हे ज्ञानाचे भांडार असतात, है ना. श्रोता बक्ता ज्ञाननिधी कथा राम के गूढ, श्रीरामांच्या गूढकथेचा वक्ता आणि श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात. किमी समजो मे जीव जड कलिमल ग्रसित बिमूढ, कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कशी समजू शकणार बरे, असं तुलसीदास परत आपल्याकडे हीन दीनपण घेत आहे. तदपि कही गुरु बारही बारा, समुझी परी कुछु मती अनुसारा, भाषाबद्ध करीबी में सोई, मोरे मन प्रबोध जयी होई. तदपि कही गुरु बारही बारा, तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार कथा सांगितली, तदपि त्यानंतर कही सांगितली, गुरूंनी कशा कशा प्रकारे सांगितली, बारही बारा, परत परत मला आपल्या गुरुजींनी रामचरित्राची कथा सुनवली, ऐकवली. समुझी परिकछु मती अनुसारा, समुझी मला समजली, परी परंतु, त्यांनी वारंवार सांगितले परंतु मला समजली, कछु काही काही समजली, थोडी थोडी समजली, मती अनुसारा माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या अल्पमतीप्रमाणे ते मला समजली. भाषाबद्ध करबी मैं सोई, भाषाबद्ध, आता ती रामकथा मी कशी करतोय, भाषाबद्ध, करबी म्हणजे करतो, मे म्हणजे मी, सोई, ती रामकथा आता मी भाषाबद्ध करीतो. आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळवण्यासाठी, मोरे मन प्रबोध जयी होई, माझ्या मनाला समाधान होण्यासाठी मी ही रामाची कथा आता लौकिक भाषेमध्ये बद्ध करतो आहे, लिपिबद्ध करतो आहे, भाषाबद्ध करतो आहे. जसं कछु बुद्धी विवेक बल मेरे, तसं कही हऊ हिय हारिके प्रेरे, निज संदेह मोह भ्रम हरणी, करऊ कथा भव सरिता तरणी. जस कछु बुद्धी विवेक बल मेरे, माझ्यामध्ये जस म्हणजे जे, कछु म्हणजे काही, बुद्धी म्हणजे बुद्धीमध्ये, माझ्या बुद्धीमध्ये काही, जसे विवेक बल मोरे, विवेक बुद्धी, मला ज्याप्रमाणे माझ्या बुद्धीमध्ये जे काही विवेकाचं बळ आहे
तस कही हऊ हिय हरिके प्रेरे. तस म्हणजे त्याप्रमाणे, कही हऊ मी सांगतो तुम्हाला, कथन करतो, हिय हरिके प्रेरे ती कथा आता मी तुम्हाला सांगतोय. पण कशी सांगतोय? हरीने मला ज्याप्रमाणे प्रेरणा दिलेली आहे त्याप्रमाणे मी ही कथा सांगतो आहे. निज संदेह मोह भ्रम हरणी. निज म्हणजे स्वतःच्या, संदेह म्हणजे संशय, मोह भ्रम हरणी. ही कथा कशी आहे? स्वतःचा संशय, अज्ञान व भ्रम यांचे हरण करणारी आहे. करव कथा भव सरिता तरणी. आणि अज्ञान आणि भ्रम यांचं हरण करणारी तर ही कथा आहे. करव कथा भव सरिता तरणी. आणि अज्ञान व भ्रम यांचे हरण करणाऱ्या कथेची मी आता रचना करीत आहे. भवसरिता तरणी. भवसागरातून तरून जाण्यासाठी, ही संसाररूपी नदी तरून जाण्यासाठी ती नाव आहे. रामाची कथा काय आहे? नाव आहे. पुढे म्हणतात, बुधविश्राम सकल जनरंजनी. रामकथा कली कलुष विभंजनी. रामकथा कली पन्नग भरणी. पुनि विवेक पावक कहू अरणी. बुध विश्राम सकल जनरंजनी. रामकथा ही पंडितांना विसावा देणारी आहे. बुध म्हणजे विद्वान, विश्राम म्हणजे विसावा देणारी, विद्वानांना विश्राम देणारी आहे. मग पुढे कशी आहे? सकल जनरंजनी. सर्व मनुष्यांचं रंजन करणारी आहे, मनाचं रंजन करणारी आहे. आणि हे सर्व कलियुगातल्या माणसांच्या मनुष्यांच्या मनाला प्रसन्न करणारे. बुध विश्राम, विद्वानांच्या मनाला विश्रामासारखे. सकल जन, संपूर्ण जगाला. जनरंजनी, लोकांच्या मनाचं रंजन करणारी ही अशी रामकथारूपी रचना आहे. रामकथा कलिकलुष विभंजनी. आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे. कलियुगातील जे पाप आहे त्या पापांचा नाश ही रामकथा नष्ट करते. रामकथा कलिपन्नग भरणी. आणि रामकथा कलियुगरूपी सर्पांसाठी मोर आहे. कलियुगी सर्पांसाठी मोर आहे. सर्प आणि मोर यांचं वैरत्व आहे. सर्पांसाठी मोर आहे म्हणजे सर्प आला तर मोर त्याला खाऊन टाकतो. तद्वत ही कलियुगरूपी जे साप आहे त्याला रामकथा खाऊन टाकते. म्हणजे रामकथेचा जो प्रभाव आहे तो त्याच्याने कलियुगातील दोष नष्ट होतात. पुनि विवेक पावक कहू अरणी. आणि विवेकरूपी अग्नी प्रगट करण्यासाठी अरणी अग्निमंथन करण्याचे काष्ट आहे. कलियुगातली प्रभाव नष्ट करण्यासाठी कलियुगातले जे सर्पाप्रमाणे पाप आहे त्यांच्यासाठी मोर आहे. आणि विवेकरूपी अग्नी प्रगट करण्यासाठी अरणी. अरणी म्हणजे एक असं लाकडाचं पात्र असतं की जे घासलं की त्याच्यातून अग्नी प्रगट होतो. मग तुलसीदास महाराज सांगतात की ही रामकथा ही पावक म्हणजे अग्नी, कहू अरणी. पावक विवेकरूपी अग्नी प्रगट करणारी ही अरणी आहे म्हणजे साधन आहे. रामकथा कली कामद गाई. सुजन सजीव निमूर सुहाई. सोई बसुधा तल सुधा तरंगिनी. भयभंजनी भ्रमभेक भुवंगिनी. रामकथा म्हणजे रामाची कथा. कली म्हणजे कलियुगामध्ये. कामद गाई मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे. रामकथा
प्रभू श्रीरामांची ही रामायण रूपी कथा. कली म्हणजे कलियुगामध्ये, कामद म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. काय? गायी. गाय आहे, कामधेनू आहे. कलियुगामध्ये रामाच्या कथेचं गायन केल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून त्या पद्धतीनं तुलसीदास महाराज सांगतात रामकथा, रामाची कथा कलियुगामध्ये. कामद म्हणजे सर्व कामनांची पूर्तता करणारी काय आहे? गायी. गाय आहे, कामधेनू आहे. सुजन सजीवनी मूर सुहाई. सुजन म्हणजे सज्जन लोकांसाठी. सजीवनी, संजीवनी. संजीवनी म्हणजे मराठीमध्ये, हिंदीमध्ये संजीवनी म्हणजे, मराठीमध्ये संजीवनी. मूरी सुहाई. मूरी म्हणजे पृथ्वीवर, सुहाई अमृताची नदी आहे. रामकथा कली कामद गाई, सुजन सजीवनी मूर सुहाई. रामकथा, प्रभू श्रीरामांची कथा ही कलियुगामध्ये संपूर्ण अशा मनाच्या कामनांची पूर्तता करणारी कामधेनू आहे, गाय आहे. आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे. आणि पृथ्वीवरील ही अमृताची नदी आहे. सोई बसुधा तल सुधा तरंगिनी, भय भंजनी भ्रमभेक भुवंगिनी. जन्म मरणरूपी भयांचा नाश करणारी आहे. भयभंजनी, भय म्हणजे भीती, भय. मग जन्म मरण भय, जन्म मरणरूपी भय. जन्मलेल्याला मृत्यूचं भय असतं आणि सज्जन लोकांना मृत्यूनंतर परत जन्म घ्यायला लागू नये म्हणून त्याचंसुद्धा भय असतं. म्हणून जन्म मरणरूपी भयाचा नाश करणारी आहे. म्हणजे रामकथा ऐकल्याने प्रभू श्रीरामांचा लोक प्राप्त होतो. म्हणजे जीव जो आहे तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून, चक्रातून सुटतो. मग सोयी भयभंजनी, भयाचं भंजन करणारं म्हणजे जन्ममृत्यूच्या भयाचं नाश करणारं असं जे आहे ते रामकथेचं अमृत आहे, अशी ती रामकथा आहे. आणि भ्रम भेक भुवंगिनी. भ्रम म्हणजे भ्रमाच्या, भेक म्हणजे बेडक आहे ना. हिंदीमध्ये काय म्हणतात बेडकाला? भेक. भुवंगिनी आणि भ्रमरूपी बेडकांना खाऊन टाकणारी आहे. म्हणजे रामकथेचं जर वाचन केलं, गायन केलं, सत्संग ऐकला तर मनातील जे भ्रम असतात ते निवृत्त होतात, असं तुलसीदास महाराज सांगत आहे. असुरसेन सम नरक निकंदिनी, साधू विबुध कुल हित गिरिनंदिनी. संत समाज पयोधी रमासी, विश्व भार भर अचल क्षमासी. असुरसेन, असुर म्हणजे राक्षस, सेन म्हणजे सेना, राक्षसांची सेना. सम म्हणजे राक्षसांच्या सेनाप्रमाणे. असुर सेन सम नरक निकंदिनी. रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणाऱ्या भयंकर नरकांचा नाश करणारी आहे ना. नरकांचं वर्णन केलेलं आहे. रामकथा वाचली तर मनुष्य नरक यातना भोगत नाही. मग हे नरक यातना कशा आहेत? तर त्या राक्षसांच्या विशाल अशा सेनेप्रमाणे नरक आहेत. साधू विबुध कुल हित गिरिनंदिनी. आणि साधुरूप, साधू म्हणजे साधू, विबुध म्हणजे बुद्धिमान, साधुरूप देवांच्या कुलहित, देवांचे कुलांचे हित करणारी आहे. कोण आहे? गिरिनंदिनी म्हणजे पार्वती आहे. संत समाज पयोधी रमासी. आणि
संत समाजरूपी क्षीरसमुद्रासाठी लक्ष्मी सारखे आहे. संत समाजरूपी पयोधी, पयोधी म्हणजे समुद्र आहे ना, समुद्राला अनेक नाव आहे. पयोधी, उदधी, जलधी, वारानिधी, वारिधी असे समुद्राला संस्कृत नाव आहे. तर इथे तुलसीदास महाराजांनी पयोधी शब्द वापरलेला आहे हिंदी शब्दामध्ये. रमासी लक्ष्मी सारखी आहे. आणि संत समाजरूपी क्षीरसमुद्रासाठी, संत समाजाला क्षीर समुद्राची उपमा तुलसीदासांनी दिलेली आहे. आणि संत समाजरूपी क्षीरसागरासाठी ही रामकथा लक्ष्मीप्रमाणे आहे. विश्व भार भर अचल क्षमासी, आणि संपूर्ण विश्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखे. विश्व भार, विश्व म्हणजे विश्व, जग, भार म्हणजे ओझं, पृथ्वीचं जगाचा ओझं, भर अचल क्षमासी, आणि संपूर्ण विश्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल क्षमासी. क्षमा म्हणजे पृथ्वी, क्षमा ही पृथ्वी हा शब्द तुलसीदासांनी वापरलेला आहे. पुढे म्हणतात जम गण मुह मसी जग जमुनासी, जीवन मुक्ती हेतु जनुकासी, राम ही प्रिय पावनी तुलसीसी, तुलसीदास हिय हित हिय हुलसीसी. जन गण मुह, रामकथा ही जम म्हणजे आपण यम म्हणतो ना, तर तुलसीदासांनी हिंदीमध्ये त्याला जम केलं आहे. जम म्हणजे यम, गण म्हणजे यमगण, मृत्यूगण. मुह मसी जग जमुनासी, रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला, जमगण यमगणांच्या, मसी म्हणजे शाई, काळं. जमगण मुहमसी जग जमुनासी, रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणाऱ्या या जगातील यमुनासारखे. म्हणजे यमुनेचं पाणी जसं काळं असतं यमुना नदीचं, तद्वत ही रामकथा कशी आहे की यमदूत जे आहेत त्या यमदूतांच्या तोंडाला काळं फासते. म्हणजे यमदूत जो रामकथा गातो त्याच्याकडे यमदूत फिरून पाहत नाही. जीवन मुक्ती हेतु जनुकासी, जीवन मुक्ती हेतु जनुकासी. जीवांना, मुक्ती म्हणजे मुक्ती, जसं संस्कृतमध्ये मुक्ती शब्द आहे त्याला तुलसीदासांनी मुकुती केलेलं आहे. हेतु जनु काशी, जनु म्हणजे जणू, जसं आपण म्हणतो तसं जनु काशी. जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे. आपल्याला माहिती काशीला मृत्यू आल्यानंतर तो भगवान शंकर त्या काशीतल्या लोकांना रामनामाचा मंत्र देतात आणि ते स्वर्गाला जातात. त्याप्रमाणे ही रामकथा जीवांना मुक्ती मिळवून देण्यासाठी जणू काशीचं एक स्वरूप आहे. रामकथेमध्ये जर प्रत्येकाने सत्संग श्रवण केला, रामकथा ऐकली तर त्यालासुद्धा मुक्ती मिळते. हाच भावार्थ तुलसीदास महाराज इथे सांगतायत. राम ही प्रिय पावनी तुलसीसी, राम ही प्रिय पावनी तुलसीसी. ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते. भगवान विष्णूंना, भगवान कृष्णांना ज्याप्रमाणे तुळशी आवडते त्याचप्रमाणे रामाला सुद्धा ही कथा, रामायण कथा आवडते. तुलसीदास हिय हित हिय हुलसीसी, आणि तुलसीदासांच्या आईचं नाव हुलसी देवी होतं. आणि तुलसीदासांचे ही रामकथा जी आहे ती हुलसी हे मनापासून हित करणारी आहे. म्हणजे माझ्या आईप्रमाणेच ही कथा आहे. मी ज्याप्रमाणे ही कथा वाचल्यानंतर
मला आनंद होईल, माझ्या आईलाही आनंद होईल, कारण तुळशीदासांच्या आईचं नाव हुलसी देवी असं होतं. हुलसीचे नाव हुलसीचे पुत्र तुळशीदास म्हणून जन्माला आले होते. पुढे सांगतात, शिवप्रिय मेकल सैल सुतासी. शिवप्रिय, आपण जसं शिव म्हणतो तसं हिंदीमध्ये शिव म्हटलं आहे. मग काय म्हटलं आहे? शिवप्रिय, भगवान शंकरांना प्रिय असलेले. मेकल, मेकल शब्दाचा अर्थ नाही दिला इथे. शिवप्रिय मेकल सैल सुतासी ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे. सकल सिद्धी सुख संपत्ती राशी, ही सर्व सिद्धींची आणि सुखसंपत्तीची खाण आहे. हे प्रभू तुलसीदास महाराज काय सांगतात की ही रामकथा सगळ्या सिद्धी आणि सुख आणि संपत्ती यांची राशी आहे. सकल म्हणजे सर्व, सिद्धी म्हणजे आपण जे नवविधा सिद्धी वगैरे काय अष्टसिद्धी त्या, सुख म्हणजे सुख, संपत्ती आपले जे पैसा अडका द्रव्य वगैरे जे असतात पैसा, राशी. हे रामकथा म्हणजे सगळ्या सिद्धी प्रदान करणारी, सुख प्रदान करणारी, संपत्ती प्रदान करणाऱ्या राशीप्रमाणे आहे. सदगुण सुरगण अंब अदितीसी, आणि सदगुण म्हणजे सद्गुण, सुरगण म्हणजे संपूर्ण देवगण, देवगण आणि सद्गुण यांना अंब अदितीसी ही सद्गुणरूपी देवांना उत्पन्न करून त्यांचे पालनपोषण करणाऱ्या माता आदितीसारखी आहे ना. आदिती ही देवमाता होती. त्याप्रमाणे ही रामकथा जी आहे ती सद्गुण आणि सद्गुणरूपी देवगण, सदगुण सुरगण, सद्गुणरूपी देवगणांना उत्पन्न करून, अंब म्हणजे आईने ज्याप्रमाणे, आदिती आईने ज्याप्रमाणे देवांना उत्पन्न केलं, तद्वत ही रामकथा ऐकल्यानंतर जे या रामकथेचे वाचक आहे ते सद्गुणांनी युक्त बनतील. आणि सद्गुणांनी युक्त कोण असतं? तर देव असतात, आहे की नाही. अमरकोशामध्ये अनेक शब्द आले देवाला, अमरा, निर्जरा, देवा, विबधा, त्रिदशा, असुरा. तर इथे काय सांगतात तुळशीदास महाराज की ज्याप्रमाणे अदिती आईने देवांना निर्माण केलं त्याप्रमाणे ही रामकथा वाचणाऱ्या किंवा रामकथेचा आश्रय घेणाऱ्याच्या मनामध्ये सद्गुण उत्पन्न करते. सद्गुण उत्पन्न झाला की तो देवगणाप्रमाणे असतो. रघुबर भगती प्रेम परमतिसी, आणि जणू रघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परमसीमेसारखी आहे. रघुबर भगती, भगती म्हणजे भक्ती, रघुबर म्हणजे प्रभू श्रीराम. ही जणू रघुनाथांच्या भक्ती प्रेम परमितिसी, ही रामकथा जणू रघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परमसीमेसारखी आहे. पुढच्या दोह्यामध्ये तुलसीदास महाराज सांगतात, रामकथा मंदाकिनी चित्रकूट चितचारू, तुलसी सुभग स्नेह बन सिय रघुवीर बिहारू. तुलसीदास म्हणतात की रामकथा ही मंदाकिनी नदी आहे. रामकथा मंदाकिनी, रामकथा ही मंदाकिनी नदी आहे. चित्रकूट चितचारू, निर्मळ चित्त हे चित्रकूट आहे. तुलसी सुभग स्नेह बन, सुभग सुंदर, स्नेह बन प्रेमरूपी, बन म्हणजे वन, सिय रघुबीर बिहारू, आणि त्याच्यामध्ये सीताराम
हे विहार करतात। रामकथा ही मंदाकिनी आहे, त्याच्यामधलं असलेलं चित्त हे चित्रकूट आहे। त्याच्यामध्ये तुलसीदास महाराज म्हणतात की प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाई हे विहार करतात। पुढे सांगतात, रामचरित चिंतामणी चारू, संत सुमती तिय सुभगु सिंगारू, जगमंगल गुण ग्राम रामके, दानी मुकुति धन धर्म धामके। रामचरित चिंतामणी चारू, श्रीरामांचं चरित्र हे चिंतामणी, चिंतामणी हे सुंदर चिंतामणी आहे। चिंतामणी असं जसं असतो, जसं कल्पवृक्ष म्हणजे त्या वृक्षाजवळ मागितलं म्हणजे सगळं काही देतो, तद्वत चिंतामणी नावाचा मणी असतो की त्याच्याजवळ मागितलं की तो काय पाहिजे ते देतो। तर श्रीरामांचं चरित्र हे काय आहे की सुंदर चिंतामणी आहे, चारू सुंदर। संत सुमती, संतांच्या बुद्धिरूपी, संत म्हणजे संतांच्या, सुमती मती म्हणजे बुद्धी आणि सुबुद्धी सुमती म्हणजे सुबुद्धी, तिय सुभग सिंगारू, आणि संतांच्या सुबुद्धीरूपी स्त्रीचा सुंदर शृंगार आहे। रामचरित्रमानस काय आहे? रामचरित चिंतामणी चारू, श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या चांगल्या बुद्धिरूपी स्त्रीचा सुभग सिंगारू, शृंगार जसं आपण म्हणतो तसं इथे तुलसीदास महाराजांनी सिंगारू शब्द वापरलेला आहे। जगमंगल गुण ग्राम रामके, जग मंगल गुण ग्राम रामके, श्रीरामांचे गुण समूह हे जगाचे कल्याण करणारे। श्रीरामांचे जे गुण आहे ते गुण, एकच गुण नाही तर गुणांचं सगळं एकत्रीकरण रामकथेमध्ये केलेलं आहे। श्रीरामा जगमंगल गुणग्रान ग्राम रामके, श्रीरामांचे गुणसमूह हे जगाचे कल्याण करणारे आहे। दानी मुकुती धन धर्म धामके, आणि दानी म्हणजे देणारे, काय काय देणारे? मुक्ती देणारे आहे, धन देणारे आहे, धर्म देणारे आहे। हे सर्व प्रभू श्री रामचंद्रांची रामकथा आपल्याला प्रदान करते। रामचरित चिंतामणी चारू, रामांचं चरित्र हे सुंदर अशा चिंतामणीप्रमाणे आहे रामकथा, आणि ती संतांच्या सुबुद्धीरूपी स्त्रीचा सुंदर शृंगार आहे। आणि जगमंगल गुणग्रान रामके, श्रीरामांचे गुणसमूह हे श्रीरामांचे गुणसमूह हे जगाचे कल्याण करणारे आहे। दानी मुकुती धन धर्म धामके, आणि दानी म्हणजे देणारे, काय काय देणारे बघा तुलसीदास महाराज काय म्हणतात? मुकुती मुक्ती, धन धन, धर्म धर्म, हे रामांच्या चरित्राचं गान केल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात। पुढे सांगतात, सदगुर ज्ञान विराग जोग के, विबुध बैद भव भीम रोग के, वावा जननी जनक सिय राम प्रेम के, बीज सकल व्रत धर्म नेम के। आता ज्या रामांच्या गुणांच्या समूहाचं वरच्या दोह्यामध्ये वर्णन केलं त्याच्याबाबतच पुढे सांगतात, ते गुणसमूह सदगुर ज्ञान विराग जोगके, ते गुणसमूह सद्गुरु म्हणजे सद्गुरू, जसं मराठीमध्ये सद्गुरू किंवा संस्कृतमध्ये शब्द सद्गुरू आहे, त्याला तुलसीदास महाराजांनी सदगुर, सदगुर म्हणजे सद्गुरू आहे। कोणासाठी सद्गुरू आहे? ज्ञान, ज्ञानासाठी गुरु आहे। विराग, विराग म्हणजे वैराग्य या शब्दानं इथे हिंदी शब्द आलेला आहे। विराग हा
वैराग्याला हिंदी समानार्थी शब्द आहे आणि मग त्याच्याहून शब्द आला आहे बैरागी. संस्कृतमध्ये मराठीमध्ये वैराग्य म्हणतो आपण, तसं बैरागी आणि वैराग्य म्हणजे विराग इथे म्हटलं आहे. ते सद्गुरू आहे. ते गुण काय गुणांचा समूह काय सद्गुरू आहे. पण कोणासाठी गुण सद्गुरू आहे? ज्ञानासाठी सुद्धा गुरु आहे. विराग वैराग्यासाठी गुरु आहे. आणि योगाला जोग केलं म्हणजे योग, वैराग्य आणि ज्ञान यांना सद्गुरू आहे. म्हणजे रामाच्या चरित्राचं वाचन करून प्रभू श्रीरामचंद्रांचे जे हे गुण आहे ते त्याच्यापासून लोकांना ज्ञान, वैराग्य आणि योग मिळतं. हेच उदाहरण तुलसीदास महाराजांनी असं सांगितलेलं आहे की सद्गुर ज्ञान विराग जोग के. ज्ञान, वैराग्य आणि योग यांना हे प्रभू श्रीरामांचे गुण. आता हे याचं वर्णन वरती आलं आहे. ते गुण हे ज्ञानाला, वैराग्याला आणि योगाला गुरुप्रमाणे आहे. बिबुध बैद भव भीम रोग के. बिबुध म्हणजे सुद्धा देव, देवांचा समानार्थी शब्द एक विबुधा. तर त्यांना हिंदीमध्ये केलं तुलसीदास महाराजांनी विबुध बैद म्हणजे वैद्य. बिबुध वैद्य म्हणजे देवांचे वैद्य. कोण? अश्विनी कुमार. भव भीम रोग के. आणि श्रीरामांचं गुणांचे सागर हे ज्ञान, वैराग्य आणि योगाला गुरुप्रमाणे आहे. आणि संसाररूपी रोगाचा नाश करण्यासाठी म्हणजे भवरोग के म्हणजे संसार रोग जो आहे, भवरोग जो आहे त्याच्यासाठी कोण आहे? बिबुध बैद, देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांनी ज्याप्रमाणे सर्व देवांना निरोगी केलं, तद्वत प्रभू श्रीरामचंद्रांचे जे सद्गुण आहेत ते ज्ञान, वैराग्य, योगाला गुरुप्रमाणे आहेत. आणि संसाररूपी रोगाचा नाश करण्यासाठी हे श्रीराम प्रभूंचे गुण हे देववैद्य अश्विनी कुमारांप्रमाणे आहे. म्हणजे साधे वैद्य नाही. रामांचे गुण हे असे काही वैद्य आहे की ज्याच्यामुळे आपल्या भवरोगाचा, संसाररूपी रोगाचा नाश होईल म्हणजे होईलच. जननी जनक सिय राम प्रेम के. ते सीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे माता पिता आहेत, है ना. जननी आई, जनक पिता, सिय सीतामाई, राम प्रभू श्री रामचंद्र हे प्रेम के. सीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे आहेत. रामांच्या गुणांचं वर्णन चालू आहे बरं मागच्यापासून. प्रभू श्रीरामांचे गुण हे सुंदर तत्व लक्षात घ्या की ज्ञान, वैराग्य, योग यांना गुरुप्रमाणे आहे. संसाराचं भय नाश करण्यासाठी, भवरोग नाश करण्यासाठी ते देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्याप्रमाणे आहे. आणि सीता आणि राम यांच्यावर प्रेम उत्पन्न करण्यासाठी हे प्रभू श्री सीतारामचंद्रांचे गुण हे आईप्रमाणे आहे. आणि बीज सकल व्रत धर्म नेमके. बीज म्हणजे बी आहे आणि व्रते, धर्म आणि नियम यांचे बीज आहे. बीज म्हणजे बी. मराठीमध्ये सुद्धा हा शब्दाप्रमाणे बीज एकले, त्याच पद्धतीने इथे सुद्धा काही फेरफार होत नाही. हिंदी भाषेमध्ये आपण बियाणं म्हणतो, बीज पण म्हणतो, तद्वत पद्धतीने इथे बीज शब्दसुद्धा तुलसीदासांनी वापरलेला आहे ना. आणि द्वितीयेला सुद्धा दूज किंवा बीजच म्हणतात.
त्या पद्धतीने इथे तो शब्द आलेला आहे. बीज सकल व्रत धर्म नेमके, म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे जे गुण आहे ते व्रत धर्म आणि नियम यांचं बीज आहे. म्हणजे विविध प्रकारचे धर्म कसे करावे, विविध प्रकारचे व्रत कसे करावे, विविध प्रकारच्या नियम कसे करावे, याचं सर्व वर्णन हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या गुणांच्या सद्गुणांच्या समूहामध्ये आहे. म्हणजे सद्गुणांचा समूह कुठे सांगितला आहे मग, तर रामकथेमध्ये सांगितला आहे. म्हणून रामकथेमध्ये या सर्व गोष्टी आहेत. त्याच्या पुढच्या दोह्यामध्ये तुलसीदास महाराज रामकथेचं महत्त्व कसं वर्णन करतात ते उद्याच्या विवेचनामध्ये बघू. जय जय रघुवीर समर्थ.